नमस्कार मित्रांनो 100% लग्न जमलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काही उपाययोजना आखलेली आहे। आमचा जो चॅनल आहे तो सामाजिक संघर्ष या नावाने यूट्यूबवरती चॅनल आहे आणि त्यामार्फत आम्ही जास्तीत जास्त लग्न जुळावी म्हणजे किंवा 100% लग्न जुळावीत किंवा जे लोक निराश आहेत त्यांचीसुद्धा लग्न जुळावीत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। तर बऱ्याच ठिकाणीची फसवणूक होते लग्नाच्या बाबतीत। स्थळ देतो म्हणून सांगून लोक देत नाहीत आणि त्याच्यामुळे फक्त आर्थिक नुकसानच होत नाही तर मानसिक नुकसानसुद्धा होत आहे। तर त्या विरोधात आम्ही काम करतोय। ते लोक जे सांगतात त्या अपोजिट आम्ही सांगत असतो। उदाहरणार्थ ते तुम्हाला सांगतील की आम्ही लग्न जमवतोच, पण तसं नाही आहे। आम्ही न जमवता लग्न ॲटोमॅटिक लग्न जमतं। तुम्ही म्हणाले हे कसं काय, तर तशी आम्ही उपाययोजना करून ठेवलेली आहे। मुळात आधी हा जो मेसेज आहे, हा जो व्हिडिओ आहे तो वात्रट लोकांसाठी मुळीच नाही आहे, हे लक्षात घ्या। जे खरंच गरजू आहेत त्या लोकांसाठी आम्ही काही नियम बनवलेले आहेत। हे बघा, इथे तुम्हाला रुपया पण खर्च करायची गरज नाही, ॲटोमॅटिक तुमचं लग्न जुळून जाणार। फक्त चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तर तुम्हाला भरपूर स्थळांचे नंबर डायरेक्ट मिळत जातील। रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड होत असतात, प्रचंड व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। कितीतरी महाराष्ट्रातून कितीतरी लोकांनी आपले जे बायोडा दिलेत ते बायोडा डायरेक्ट फोन नंबरसहित तुम्हाला दिसत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते खात्रीशीर बायोडा आहेत, म्हणजे आम्ही त्यांना त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग केलेलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। बऱ्याच ठिकाणी काय होतं, खोटे बायोडा दाखवले जातात, तो प्रकार इथे होत नाही आहे। आता याच्यामध्ये काही आम्ही नियम अटी आहेत, काय नियम आहेत किंवा कसं आम्ही काम करतो ते बघून घ्या। रुपया खर्च न करता लग्न कसं जुळवायचं यासाठी यूट्यूब चॅनलमध्ये पाहत राहा व्हिडिओ, आणि ते व्हिडिओ कसे आहेत डायरेक्ट तुम्हाला फोन नंबरसहित आहेत। मात्र टपोरी लोकांना काही व्हिडिओ दिसणार नाहीत। त्याचं कारण काय, कारण काही व्हिडिओना आम्ही जॉईन बटन लावलेलं आहे। आता जे जॉईन बटन आहे ते कसं बघायचं, तर त्यासाठी पण काही ऑप्शन आम्ही करून ठेवले आहेत। म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओवर क्लिक मारतात तेव्हा व्हिडिओ तो बंद होतो, ॲटोमॅटिक दिसत नाही, गायब होतो। जे सबस्क्राईब आहेत आमचे त्यांनाच फक्त दिसतो तो, कळलं ना। मग त्याच्यामुळे वात्रट लोकांच्या हातात तो व्हिडिओ भेटणार नाही, याची आम्ही जबाबदारी घेतो आहे, आम्ही काळजी घेतो आहे। तर ते फक्त व्हिडिओ सबस्क्रायबरना दिसतील, हे लक्षात घ्या। फास्ट लग्न जुळावीत म्हणून आम्ही काय केलं आहे, डायरेक्ट संपर्क ओपन ठेवलेत। बरेच लोक बघा काय करतात, तुमचा बायोडा घेतात आणि फाईलला लावून ठेवतात, फाईलमध्ये बंद ठेवतात। बंद बायोडा ठेवला तर बघणार कोण आणि होणार कसं लग्न, नाही होत। आणि ती फाईल दाखवायला ते पैसे घेतात। आम्ही फाईल दाखवण्यासाठी पैसे घेत नाही, फुकटमध्ये तुम्हाला नंबर दिसत आहेत, कळलं ना, फ्रीमध्ये नंबर दिसत आहेत। त्यामुळे इथे हे पण एक प्लस पॉईंट आहे। जास्तीत जास्त वधूंना आकर्षित करता यावे या उद्देशाने नवरा मुलाचे संपर्क ओपन ठेवलेले आहेत। आता बघा, वधू मिळत नाहीत, तुम्हाला माहिती आहे किती गंभीर समस्या आहे। मग वधू कशा मिळणार, वधू कुठल्याही मॅट्रिमोनीमध्ये जाणार नाही, कारण बऱ्याच ठिकाणी फसवणूक होते, मुलींचे फोटो व्हायरल होतात, चुकीच्या ठिकाणी काय होतं आहे आणि मुलींकडून पण पैसे घेतले जातात। तर इथे आम्ही मुलींना पूर्णपणे मोफत ठेवलं आहे आणि मोफत असल्यामुळे बऱ्याच मुली डायरेक्ट संपर्क दिसत आहेत ना, ते बघत असतात, कारण डायरेक्ट नंबर आम्ही शो ठेवले आहेत। त्यामुळे मुली गुपचूपपणे नंबर घेऊ शकतात आणि ते पण घर बसल्या, कुठे जायची गरज नाही। आता प्रत्येक म्हणजे जे विवाह केंद्र असतात त्यांच्या तिथे ऑफिसमध्ये जावं लागतं आणि तिथून नंबर घ्यावे लागतात, अपमान सहन करावा लागतो त्यांचं, तर तो प्रकार आमच्याकडे नाही आहे। तर आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही समोरच्या जो बायोडा असतो त्या समोरच्या बायोडाचा जो मालक आहे किंवा त्यांच्या नातेवाईक आहेत तर त्यांच्या आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो आहे, त्यामुळे ते बायोडा खरे असतात, हे लक्षात घ्या। आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचं, आम्ही काही विशिष्ट फी आकारलेली आहे, त्यामुळे चुकीचे लोक बायोडा देणार नाहीत, हे तेवढंच आहे।
फ्रॉड लोक येऊ नयेत यासाठी एक विशिष्ट फी आकारलेली आहे, जेणेकरून फ्रॉड बायोडाटा आमच्याकडे नसतात. त्यामुळे मुलींना पूर्ण सुरक्षितता येते आणि मुली भरपूर प्रमाणात बघत आहेत आम्हाला. विशिष्ट लोकेशन लावल्यामुळे बायोडाटा संबंधित तालुक्यात दिसू लागतो. आता इतर ठिकाणी तुम्ही जाता, कुठल्या तरी विवाह केंद्रात जाता, तर विवाह केंद्रवाले काय करतात, तुमचा अर्ज दाखवतच नाही, तुमचा अर्ज फाईलमध्ये बंद ठेवतात. हे झालं. आम्ही काय करतो, आम्ही तो बायोडाटा ओपन ठेवला आहे. ओपन ठेवल्यामुळे दिसतो लोकांना, परंतु आम्ही त्याला लोकेशनसुद्धा लावतो. लोकेशन नुसतंच बायोडाटा ओपन नाही ठेवत, लोकेशन पण लावतो. लोकेशन लावल्यामुळे काय होतं, आता समजा जळगावचा नवरा मुलगा आहे तर जळगावमध्ये तो बायोडाटा दिसणार, कांदिवलीमधला आहे तर कांदिवलीमध्ये बायोडाटा दिसणार, मुंबईमधला आहे, पुण्यामधला आहे, जिथे कुठे असेल तिथे तिथे बायोडाटा तो दिसणार. हे झालं लोकेशनचं. त्याशिवाय आम्ही टॅगसुद्धा लावतो. टॅग लावल्यामुळे काय होतं, इतर ठिकाणी पण दिसतो किंवा इतर काही शब्द टाईप केला तरीच तुम्हाला तो बायोडाटा दिसू लागतो. आज आमचे एवढे ग्राहक वाढलेत की कोणाला पण आमचा बायोडाटा पटकन दिसतो. काही पण टाईप करा, डायरेक्ट बायोडाटा आमचा दिसू लागतो. इतकं आम्ही पुढे गेलेलो आहोत. प्रचंड लोक बघत आहेत आम्हाला आणि कसंही करून लोक बघतच आहेत आम्हाला. एकदा कोणी बघितलं तर ती व्यक्ती आम्हाला कायम बघणार, कारण त्या व्यक्तीला गरज असायला पाहिजे. फक्त ती व्यक्ती आम्हाला कायम बघणार, कारण आमचे बायोडाटा खरे खरे असतात आणि कुठल्याही व्हिडिओ ते समजून जातात. म्हणजे जेव्हा व्हिडिओ एक जरी बघितला तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल की बायोडाटा आमचे खरे आहेत, कारण आम्ही तेवढं केलेलं आहे त्या बायोडाटामध्ये. लोकांचं लग्न जुळवण्यासाठीच प्रयत्न केलेले आहेत, त्याच्यामुळे पटकन समजून जातो. आणि सर्वात महत्त्वाचे, आम्ही कोणत्याही बायोडाटा फायला लावून न ठेवता डायरेक्ट ओपन ठेवल्यामुळे काय होतं, मुली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आम्हाला बघत आहेत. मुलांचे बायोडाटा आम्ही ओपन ठेवतो आहे, त्यामुळे मुली प्रचंड प्रमाणात बघत आहेत, कारण गुपचूप नंबर भेटत आहेत त्यांना, भरपूर नंबर भेटत आहेत. बऱ्याच अशा मुली आहेत, आम्हाला कॉल पण करत नाही, डायरेक्ट नंबर घेत आहेत. आणि या मुली गरीब, अत्यंत गरीबसुद्धा आहेत, हे लक्षात घ्या. असं नाही आहे की ज्या मुली कधीच येणार नव्हत्या विवाह केंद्रात, त्या मुली घाबरत होत्या की ते विवाह केंद्रात गेल्यानंतर त्यांची फी भरावी लागणार, अपमान सहन करावा लागेल आपल्याला, तर त्या मुलीसुद्धा गुपचूपपणे डायरेक्ट नंबर घेत आहेत आणि फोन लावत आहेत, कारण इथे त्यांना पूर्णपणे मोफत स्थळं भेटत आहेत. त्यामुळे ते गुपचूप बघत असतात बायोडाटा. आणि प्रचंड लोक, म्हणजे मुलींचं प्रमाण बऱ्यापैकी आम्हाला बघत आहे, खूप मुली बघत आहेत आम्हाला. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या मुली कधीच भेटणार नव्हत्या, ज्या मुलींपर्यंत आपण कधीच पोचणार नव्हतो, त्या मुलीसुद्धा आम्हाला बघत आहेत, हे लक्षात घ्या. ग्राहकांच्या विचारासाठी एक नवीन सिरीज पण आम्ही तयार केली आहे, मालिका तयार केली आहे, की ग्राहकांचा सल्ला म्हणून एक मालिका तयार केली. त्या मालिकेमध्ये तुम्ही तुमची मतं मांडू शकता. तुम्ही आम्हाला सुचवू शकता की आम्ही अजून काय केलं पाहिजे तुमच्यासाठी, कारण आम्ही खूप विचार करत असतो तुमच्यासाठी की सगळ्यांचं कल्याण करायचं आहे आम्हाला, आणि ते पण सुरक्षितपणे. कुठेही चुकीचं काम घडता कामा नये आणि लोकांची लग्न पटपट व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेला आहे. तर त्या संदर्भात तुम्ही अजून आम्हाला काही सुचवू शकता की तसे आम्ही नियम म्हणजे बनवू शकतो. परंतु या गोष्टीमध्ये स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ असता कामा नये, सामाजिक दृष्टिकोन असला पाहिजे, कारण पूर्ण समाजासाठी योग्य असला पाहिजे नियम तो, हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा विचार कराल तर तो नियम विचारात घेतला जाणार नाही, हे लक्षात घ्या. आम्ही कोणती चूक केल्यास ग्राहक पब्लिकमध्ये कमेंट करू शकतात. आता बघा, प्रत्येक यूट्यूबर त्याला अपेक्षा असते की चांगली कमेंट पाहिजे, पण आम्ही असं म्हणत नाही. आम्ही काही चुकत असलो तर तिथे लगेच सांगायचं कमेंटमध्ये की आमचं काहीतरी चुकतं आहे. ते जे काही चुकत असेल ते बिनधास्तपणे तुम्ही सांगू शकता. याची सोय करून ठेवली आम्ही कमेंट बॉक्स ओपन ठेवला आहे, कारण 2 नंबर धंदा नाहीच आहे, त्यामुळे कमेंट बॉक्स ओपन ठेवला आहे. आम्ही फोटो दाखवून
लुटारूसारखे काम करत नाही आहोत. जे बरेच मॅट्रिमोनी काय करतात, फक्त फोटो दाखवतात, पैसे घेण्यापुरतं गोड गोड बोलतात, पैसे घेतले की नंतर ते अजिबात ढुंकूनही फोन लावत नाहीत. फक्त पैसे घेण्यापुरतं काम असतं त्यांचं. तर तो प्रकार आम्ही करत नाही आहोत, हे लक्षात घ्या. कोणताही संशयित बायोडा दाखवला जात नाही. आम्हाला जर संशय येत असेल एखाद्या बायोडाचा, तर तो बायोडा आम्ही शो करत नाही. भले त्याने कितीही पैसे देऊ देत, तो बायोडा आम्ही शो करत नाही. हे सगळ्यात अजून एक महत्त्वाचं आहे. वधूला मोफत सर्व्हिस मिळते, त्यामुळे वधू प्रचंड प्रमाणात बघतायत. ज्यांची अजिबात परिस्थिती नाहीत अशा कोणत्याही नवरा मुलाने आमचं चॅनल पाहू नये. बरेच मुलं निराश असतात की आम्ही गरीब आहोत असे सांगतात. आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जर तुमची अजिबात परिस्थिती नाही तर तुम्ही लग्नाच्या भानगडीत पडू नका. कारण दुसऱ्याची मुलगीवरती अन्याय करणं आपला अधिकार नाही आहे, कळलं का? व त्यामुळे आम्ही जी फी आकारतोय ती फी फार किरकोळ आहे. कारण तुम्ही नको त्या ठिकाणी गेट पाससाठी 15,000 रुपये घालता, 7,000 रुपये घालता किंवा प्रचंड मोठी रक्कम घालता आणि लुटले जाता. त्यापेक्षा इथे सुरक्षित आहे, खात्रीशीर आहे आणि होणार लग्न इथे कन्फर्म होणार आहे. मग यासाठी तुम्ही फार किरकोळ पैसे खर्च करू शकता, कळलं ना? तर त्यामुळे जे अतिशय गरीब आहेत ते म्हणतात की आमची परिस्थिती अजिबात नाही, तुम्ही लग्न करू नका, तुम्ही फक्त तुमच्या पोटापाण्याचं व्यवस्था करा, तुम्ही लग्न करू नका. कारण दुसऱ्याची मुलगी आणणार तर तिला सांभाळायला पाहिजे, तिला पोसायला पाहिजे, कळलं ना? मग त्यामुळे त्या लोकांनी आमचा चॅनल नाही बघितला तरी चालेल, हे लक्षात घ्या. नवरा मुलाकडून ठराविक रक्कम आकारली जाते. म्हणजे नवरा मुला जो बायोडा आहे त्याच्याकडून फक्त आम्ही ठराविक रक्कम घेतो आणि तो बायोडा आम्ही डायरेक्ट शो करतो, मुलींना ओपन ठेवतो. हे एक लक्षात घ्या. लग्न जुळेपर्यंत हा बायोडा दाखवला जातो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेच लोक रिन्यू म्हणजे पुन्हा पैसे भरा असं करत असतात. तर तो प्रकार आमच्याकडे नाही. लग्न जुळलंच पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे काम करतो आहे. तर आम्हाला ते लग्न जुळायलाच पाहिजे कशाही परिस्थितीत. आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त लोकांना बायोडा तो ओपन ठेवलेला आहे. आणि आम्हाला पुन्हा रिन्यू करायची गरजच नाही, कारण आम्हाला खर्च येत नाही. बरेच मॅट्रिमोनी इतर ठिकाणी जाहिरात देतात कारण त्यांना पर्याय नसतो. कुठली विवाह केंद्र स्वतः घरोघरी फिरत नाहीत की तुमची मुलगी आहे का, तुमचा मुलगा आहे का विचारायला. तर ते लोक कुठे ना कुठे जाहिरात देतात, पण त्यांचं जाहिरात चॅनल स्वतःचा नसतो. ते कुठेतरी जाहिरात देतात, म्हणजे न्यूजपेपर म्हणा किंवा न्यूज लाईन कुठली वेबसाईट असेल, सोशल मीडिया किंवा टी व्ही चॅनल असतील, तर तिथे ते जाहिरात देत असतात आपापल्या कौतीनुसार. इथे आम्ही स्वतःचाच चॅनल आहे, त्याच्यामुळे आम्हाला रुपयाचा खर्च नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे तुम्हाला फार कमी पैशात काम होईल. इतर ठिकाणी काय होतं, ते दुसऱ्यावर अवलंबून असतात, दुसऱ्याकडे जाहिरात द्यावी लागते त्यांना, त्याच्यामुळे त्यांना खर्च भरपूर असतो. आणि म्हणून तुमच्याकडून जी फी घेतात ते लोक ती भरपूर घेतात, प्रचंड प्रमाणात घेतात. आणि तिथे काम होण्याची गॅरंटीही नसते, कारण त्यांना ते जाहिरातवर जास्त खर्च करू शकत नाहीत. आमचं ते टेन्शन नाही आहे. आम्हाला आमचं चॅनल स्वतः जाहिरात चॅनल असल्यामुळे आम्हाला खर्चच नाही आहे, त्याच्यामुळे काम इथे 100% होणारच आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, बरेच गोष्टी आहेत की आम्ही ते लग्न जुळायलाच पाहिजे ह्या दृष्टिकोनातून बनवलेले आहेत. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की अजून काहीतरी आम्ही त्याच्यामध्ये ॲड केलं पाहिजे, तर तुम्ही आम्हाला सुचवू शकता. कमेंट बॉक्समध्ये सुचवा, पब्लिकमध्ये सुचवा, जेणेकरून पब्लिकसुद्धा विचार करू शकते त्या गोष्टीचा, कळलं ना? आणि त्याच्यानुसार आम्ही तो नियम अंमलात आणू शकतो. कारण लोकांना काय गरजेचं आहे ते महत्त्वाचं आहे, आम्हाला काय हवं हे महत्त्वाचं नाही. आम्ही फार किरकोळ पैसे आकारतो आहे आणि तेवढे पैशात आम्ही जाहिरात देतो आहे. परंतु लोक समाधानी आहेत का ते पण आम्हाला हवं आहे, कारण आम्ही कोणाला लुटण्याचं काम करू शकत
नाही, तो गुन्हा आहे. त्यामुळे एक लोकांची परिस्थिती जेमतेम कशी असेल आणि त्या अंदाजाने आम्ही एक ठराविक फी आम्ही ठेवलेली आहे. तर हे लक्षात घ्या. मित्रांनो, आमचं काम तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा. आम्ही जास्तीत जास्त जर तुम्ही शेअर करत असाल तर ॲटोमॅटिक सगळ्यांची लग्न शक्य आहेत. बऱ्याच ठिकाणी जी अफरातफर माजली आहे, बऱ्याच ठिकाणी जे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत, तर त्याच्या विरोधात आम्ही काम करतो आहे. तर तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आम्ही यासाठी प्रचंड पैसा अगोदर खर्च केलेला आहे. उदाहरणार्थ वेबसाईट म्हणा किंवा विवाह मेळावे पण घेतलेत. वेबसाईट बंद केली, त्याचं कारण पूर्णपणे फ्री होती आणि पूर्णपणे फ्रीमध्ये नको ते चॅटिंग चालू होतं, नको त्या गोष्टी घडणार होत्या आणि म्हणून आम्ही साईट ती बंद करून टाकली. मला रुपयाचा इन्कम नव्हतं. रुपयाचं इन्कम नसल्यामुळे काय झालं, मी तिकडे बघत नव्हतो आणि बघत नसल्यामुळे ती साईट मी बंद करून टाकली. का? कारण उगाच वायफळ काय ते चुकीचं घडेल आणि मग ते माझ्या चांगलं ठेईल. मी चांगल्यासाठी केली होती, लोकांनी त्याचा चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे, पण तो लोक घेत नाहीत, म्हणून मी ती साईट बंद करून टाकली. हल्लीच बंद केलेली आहे. चालू करू शकतो पण लोक नाही घेणार, चांगला उपयोग करून घेणार नाहीत, त्याच्यामुळे मला ती बंद करावी लागते. तर त्याच्यावर जो डेटा आहे तो डिलीट होणार ॲटोमॅटिक, त्याच्यामुळे काय कोणाचं नुकसान होणार नाही आहे. एक झालं. दुसरी गोष्ट, आम्ही मेळावे पण घेत होतो. ते मेळावे टोटली फ्री होते, पूर्णपणे फ्री, एकही रुपया घेत नव्हतो. परंतु तिथे हजेरी कमी व्हायला लागली हळूहळू. कालांतराने हजेरी कमी व्हायला लागली. पूर्वी प्रचंड लोक यायची आणि लग्न पण पटपट जमत होती. नंतर हळूहळू लोक कमी व्हायला लागली आणि त्याचा खर्च आम्हाला शक्य नव्हता, म्हणून मेळावेसुद्धा आम्ही बंद केले. 0 रुपयात लग्न जमवायचं होतं आणि त्याला खर्च होतात. हॉलला भाडं, आमच्या जेवण्या खाण्याचा खर्च, प्रवासाचा खर्च, खूप काही गोष्टी आम्हाला खर्चिक बाब होती आणि आम्हाला ते शक्य झालं नाही आणि म्हणून आम्ही ते मेळावेसुद्धा बंद केले. आता हे यूट्यूब फक्त चालू राहणार, कारण यूट्यूबला आम्हाला खर्च काही नाही आहे. उलट यूट्यूबमधून आम्हाला इन्कम आहे. यूट्यूबमधून इन्कम आहे, जाहिरातीतून इन्कम आहे, त्यामुळे आम्ही हे चालू ठेवणार कायमस्वरूपी. मुलींना टोटल फुकट भेटणार. ज्या वधू आहेत त्यांना टोटली फुकटमध्ये भेटणार. त्यामुळे मुली भरपूर प्रमाणात आम्हाला बघत आहेत आणि ते तर आपल्याला पाहिजे. ज्या मुली तुम्हाला कधीच बघणार नव्हत्या त्या मुली निदान तुमचा बायोडा बघत आहेत. ॲटोमॅटिक लग्न जुळून जाणार आहे ते, कारण प्रत्येक मुलीची चॉईस हेच पाहिजे तेच पाहिजे नसते. काही मुली ॲडजस्ट करणारे असतात, तर काही मुलींना कळतं की आपल्याला नक्की काय निवडायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाची लग्न जमणार आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आमची संकल्पना कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय हवं आहे अजून किंवा काय आमच्याकडून अपेक्षित आहे ते तुम्ही सांगू शकता, जेणेकरून कसं आम्ही त्यात जी काय उपाययोजना करता येईल तेवढं आम्ही करू शकतो. शक्य झालं तर शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण इतरांना पण कळू द्या आणि इतरांना पण त्याचा लाभ घेऊ द्या. धन्यवाद.